इकडे तुम्हाला फक्त होलसेलवाला सगळं मिळणार आहे. कमीत कमी किती घ्यायला लागते? भरपूर होलसेलमध्ये मिरच्या मिळतील तुम्हाला. तुकडे व्हायला लागले तर रेट कमी होऊन जातो. अशा 3 प्रकारच्या मायपत्री आहे. 10 किलोचा बॉक्स असतो, जास्त मोठा नाही. नॉर्मली सर्व हळद ना आपली सांगली साईडनेच आहे. मार्केटमध्ये आपल्याला कसुरी मेथी दिसलेली आहे. मिरच्यांमध्ये पण आपण फसू शकतो. इंदोर म्हणून विकलं तरी तुम्हाला काय कळणार नाही. रिटेल मिळत नाही इकडे काही. ते आपल्या महाराष्ट्रातलीच आहे, ओरिजिनल संकेश्वर. सांबार स्पेशल डुप्लिकेट बोलते. तिखट म्हणजे दांड्या काढलेल्या आहेत. क्वालिटीमध्ये पण फरक आहे. इथे असतं मिरच्यांचं होलसेलवालं मार्केट. नमस्कार मंडळी, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबर फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता मी आहे वाशी FMCच्या मसाला मार्केटमध्ये आणि आता माझ्यासमोर आहे ते मसाला मार्केटमधला D ब्लॉक, D सिरीज. आणि इथे असतं मिरच्यांचं होलसेलवालं मार्केट, जिकडे तुम्हाला होलसेलमध्ये मिरच्या मिळतात. आणि जसं तुम्हाला माहिती आहे आता होळी संपलेली आहे. इथे गाड्यांचा आवाज तुम्हाला बॅकग्राऊंडमध्ये येतच राहणार आहे, कारण हे मार्केट आहे, FMC मार्केट आहे, त्यामुळे गाड्या चालूच राहणार आहेत. तर मी काय सांगत होतो, तर आता सध्या होळी वगैरे गेलेली आहे. तुम्ही आपला रिटेल मिरच्या मार्केटचा व्हिडिओ बघितला तर मी रिटेलमध्ये मिरची जिथे मिळतात त्या मार्केटचा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल. पण हा आहे तो होलसेलवाल्या मिरच्यांचा. आणि आता इथून पुढे तुम्हाला बरेचसे मिरच्या मार्केटचे व्हिडिओ बघायला मिळतील, कारण आता पुढचे 2-3 महिने सीझन आहे मसाल्यांचा आणि लोकांना गरज असते मसाल्यांसाठी मिरच्यांची आणि त्याचे रेट जाणून घेण्याची. तोच प्रयत्न आपला राहणार आहे आणि वेगवेगळे मार्केट आपण एक्सप्लोर करायचा प्रयत्न करू. तर त्यासाठीच आता आपण आलो होतो FMC वाशीच्या मसाला मार्केटमध्ये आणि ह्या D ब्लॉकमध्ये जिथे तुम्हाला होलसेलमध्ये मिरच्या मिळणार आहेत. तर आजच्या तारखेला होलसेलमध्ये मिरच्यांचे काय रेट आहेत आणि कोणकोणत्या मिरच्या आहेत. नवीन मिरच्या तर आल्याच असणार आहेत, तर कोणकोणत्या मिरच्या ते पण आपण बघूया. हा हे D ब्लॉक, वाशी FMCच्या मसाला मार्केटमधला D ब्लॉक. आणि आतमध्ये सर्व असे होलसेल मिरचीवाले सर्व बरेच आहेत मिरचीवाले होलसेलमध्ये. कसे आहे दादा रेशीम पट्टा? बघा 400 रुपये किलो रेशीम पट्टा मिरची आहे. होलसेलचा रेट आहे. किती किलोचे गोणी असते? 35-40 किलो. आणि होलसेलमध्येच मिळणार ना सर? बघा याची 35 ते 40 किलोची गोणी असते. रेशीम पट्टा मिरची आहे आणि 400 रुपये किलोने. आणि हे सर्व होलसेल आहे. हे बघा जयंतीलाल विठ्ठल दास अँड कंपनी पहिलंच दुकान आहे. तुमचा गाळा आहे तो D64. आणि इकडे बघा इकडे बेडगी मिरची आहे. ही कशी आहे? 320 रुपये. 320. बघा 320 रुपये किलो आहे बेडगी मिरची. 330. आणि ही आहे ती 330 रुपये. बेडगीच आहे ही पण. बघा 10 रुपयाचा फरक आहे. क्वालिटीमध्ये पण फरक आहे. आणि होलसेलमध्ये घ्यायला लागेल. याचे 30 किलोची गोणी असेल ना? 30 किलोचं गोणी असेल ना? 30 किलोचं. ही बेडगी देते. कलरवाला बेडगी तिखा नाही देते, तिखा पण नाही देते. दोन्ही सेम आहे? हा दोनों सेम. बघा या कलरवाल्या बेडगी मिरची आहे, त्याला तिखटपणा तेवढा जास्त नसतो, कमी तिखट असतात ना. आणि काश्मीरी आहे ना? ओके. तिखट कमी असतं. आता दंडीकट म्हणजे दांड्या काढलेल्या आहेत, बघा देठ काढलेले आहेत. रेट काढलेली आणि ही पण तिखट नसते, ही कलरसाठीच वापरली जाते. कलरसाठी. आणि लो क्वालिटी काय रेट आहे? बघा 350 रुपये किलो काश्मीरी मिरची. याच्यापेक्षा चांगली सुपिरियर क्वालिटी येते. 700-750 रुपये. नवीनवाली मिरची आहे ना? नवीनवाली मिरची. डेटवाली तुम्हाला 650-700. ओके 650-700 रुपये देठवाली मिळेल. नवीन क्वालिटी. नवीन क्वालिटीची काश्मीरी मिरची. इकडे आहे ती आपली पांडे पटना मिरची. नवीन आहे ना? काय रेट आहे आज? 220 से लेकर 230 रुपये. बघा 220 ते 230 रुपये रेट आहे. देठवाले आहे. ही पण 30 आहे. ही कशी? 220 रुपये. बघा ही 220 रुपये. बघा ही पटना पांडे मिरची आहे. आणि ही आहे ती लवंगी मिरची नवीनमध्ये. कशी? 215 रुपये. 215 रुपये किलो होलसेलमध्ये. रेटवाल्या मिरच्या तर लक्षात ठेवा. आणि होलसेलवाला रेट आहे. डेट असं पूर्ण गोणी घ्यायला लागेल ना? बघा पूर्ण गोणी. 280 रुपये. आणि बघा लवंगी देठ काढली असेल तर 280 रुपये किलो होलसेलमध्ये. असा रेट आहे लवंगी मिरचीचा होलसेलवाला. बघा 30 किलोची अशी पूर्ण गोणी मिळेल. रिटेल काहीच मिळणार नाही. रिटेल काहीच नाही मिळणार. पाठीमागे ई गल्लीमध्ये मिळतं रिटेल. ई गल्लीमध्ये गेला तर तुम्हाला रिटेल मिळेल. तसं आपण व्हिडिओ बनवला आहे आपल्या दाना बाजारमधला ए ब्लॉकचा रिटेलचा. हां ही बघा ही पण बेडगी मिरची आहे. ही कशी? बघा 250 रुपये किलो. होलसेलचा रेट आहे 250 रुपये किलो. 30. शंकेश्वरीची डुप्लिकेट बोलते. याला शंकेश्वरीची डुप्लिकेट बोलते, पण आहे बेडगी. बघा आहे बेडगी. बघा शंकेश्वरी सारखीच दिसते. मला पण असं पहिलं वाटलं की शंकेश्वरी आहे, पण नाही, ॲक्च्युली आहे बेडगी मिरची. हे नॉलेज आपल्याला चांगल्या दुकानांमध्येच मिळतं, एवढं लक्षात ठेवा. बघा D64 शॉप नंबर आहे. आणि बघा ही आहे ती शंकेश्वरी मिरची आहे. ही प्युअर शंकेश्वरी आहे, पण हे लो क्वालिटी आहे. लो क्वालिटी प्युअर आहे पण लो क्वालिटी आहे. काय रेट आहे याचं? ते 600-650.
किती 600 से 650 बघा 600 ते 650 रुपये रेट और आहे. वरच्या 900 पण 950 रुपये. लो क्वालिटीवाली संकेश्वरी पण ओरिजिनल, आणि याच्यापेक्षा जी ओरिजिनल महाग येते ती 900 ते 950 रुपये किलो. म्हणजे संकेश्वरीमध्ये पण लो क्वालिटी हाय क्वालिटी असते. आहेत ओरिजिनलच, ही ओरिजिनल संकेश्वरी. आणि ही कशी? एक घंटू पांडी दंडी कढाई. हा बघा पांडे मिरची विदाऊट डेटवाली. कशी आहे ही? 150. बघा हे 250 रुपये पांडे. पांडीच्या. हे आपण जे बघितले होते ना 220 वाले, आणि दांडी नसेल तर 250 रुपये किलो. बघा होलसेलमध्ये रेट आहे. त्यांच्याकडे तुम्हाला मिळेल ती बोर मिरची, साऊथ इंडियन लोकांची स्पेशल. साऊथ इंडियन लोक चटणीमध्ये सांबारमध्ये वगैरे वापरतात ना, सांबार स्पेशल हे मिरची आहे. बोर मिरची 725 रुपये किलोने तुम्हाला मिळेल होलसेलमध्ये. पूर्ण गोणी घ्यायची. बघा ही जी संकेश्वरी आहे ही आहे ओरिजिनल संकेश्वरी ना, एकदम ओरिजिनल. ही कशी 900 रुपये किलो. बघा ही 900 रुपये किलो आहे ओरिजिनल संकेश्वरी. ही संकेश्वरी आहे जी ओरिजिनल संकेश्वरी आहे, आणि ही आपल्या गडहिंग्लज तालुका म्हणजे आपल्या महाराष्ट्रातलीच आहे ओरिजिनल संकेश्वरी. 900 रुपये किलोने तुम्हाला मिळेल. 900 रुपये पण 1200 1500. रिटेलमध्ये तर 1200-1500 रुपये रेट असतात. 1200-1500 रुपये पण विकलेली आहे. हां म्हणजे बघा ह्यांनी होलसेलमध्ये पण 1200-1500ने विकलेली आहे. हां पण तर हीच मिरची तुम्ही रिटेलमध्ये घ्यायला गेलात तुम्हाला 1200 रुपयापर्यंत मिळून जाईल. बघा ही संकेश्वरी ओरिजिनल संकेश्वरी पण आपल्याला बघायला मिळालेली आहे. हे पूर्ण गोडाऊन आहे यांचं, सर्व मिरच्या तिथे आतमध्ये होलसेलमध्ये. यांच्याकडे ना ह्यांचं आहे बघा जेवी मसाला, म्हणजे जयंतीलाल विठ्ठलदास यांचं नाव आहे दुकानाचं ना, त्यांचंच ब्रँडचे बघा. हे हळद पावडर पण आहे, कोरिएंडर पावडर पण मिळेल, चिली पावडर पण मिळेल तुम्हाला. हे बघा हे कसं आहे? हे 1 किलो आधा किलो 1 किलो का कसं पॅकेट आहे? एक गोणी में 30 किलो. ओके तो पुरा होलसेल घ्यायला लागेल. पूरा होलसेल. बघा ह्याच्यात पण ना तुम्हाला होलसेलमध्ये घ्यायला लागेल. 1 किलोचा काय रेट आहे? हे 300 रुपये. बघा 300 रुपयाला तुम्हाला ही चिली पावडर मिळेल, हे 500 आणि पूर्ण 30 किलोची गोणी घ्यायला लागेल तुम्हाला. 30 पॅकेट येतात एका किलोमध्ये, एका गोणीमध्ये होलसेलमध्ये. आणि ही काश्मीरी ही कशी? 500 रुपये. बघा हे 500 रुपयाला तुम्हाला ही काश्मीरी मिरचीची पावडर मिळेल, काश्मीरी चिली पावडर. पण सेम आहे, 30 पॅकेट पूर्ण घ्यायला लागतील तुम्हाला गोणी. 500 रुपये किलोने मिळेल. आणि टर्मनिक हे हल्दी पावडर आहे 225 वाला आहे. बघा हे 225 रुपयेवाली आहे किलो, 200 वाला भी आहे. आणि 200 वाली पण असते यांच्याकडे, पण तेच आहे तुम्हाला पूर्ण होलसेलमध्ये. कोरिएंडर कसे दादा? हे ओरिजिनल तुम्हाला 240 वाला आहे. बघा 240 रुपयाने मिळेल तुम्हाला. आणि 250 दोन क्वालिटी असतात. सध्या ही 240 वाली आहे, पण होलसेलमध्ये 30 पॅकेट पूर्ण घ्यायला लागतील तुम्हाला. इकडे तुम्हाला होलसेलमध्ये धने पण मिळणार आहेत, आणि बरेच व्हरायटीचे धने आहेत. आता हे किती रुपये किलो आहे दादा? बघा हा 118 रुपये किलोवाला धना आहे, आणि नवीनच आहे ना. MP इंदोर की आपला मग कुठला आहे? हा बघा हा गुजरातचे धने आहेत हे, आणि 118 रुपये किलोने तुम्हाला. किती किलोची गोणी असते? बघा 30 किलोची गोणी तुम्हाला पूर्ण घ्यायला लागेल. 118 रुपये किलोने तुम्हाला हे धने मिळतील होलसेलमध्ये. रिटेल मिळत नाही इकडे काही, हे सर्व होलसेलवाले आहे. आणि हे गुजरातचे धने आहेत. हे 125 रुपये किलोवाले धने आहेत. तर 118पासून सुरुवात झाली, आणि 180 रुपये किलोवाला जो धना आहे तो सगळ्यात महागडा धना आहे. हा पण गुजरातचा आहे बरं का. तुम्हाला MP इंदोर म्हणून विकलं तरी तुम्हाला काय कळणार नाही, पण यांनी क्लिअर सांगितलं की हे गुजरातचे धने आहेत. MP इंदोरचे अजून नाही त्यांच्याकडे. आणि होलसेलचा रेट आहे. 30 किलोची पूर्ण गोणी घ्यायला लागेल. 180 रुपये किलोने तुम्हाला मिळेल. बघा असे व्हरायटी ऑफ धने असतात इकडे. दुकानाचा नंबर आहे D62, आणि यांच्याकडे तुम्हाला होलसेलमध्ये असे धने मिळणार आहे. इकडे पण बऱ्याच प्रकारच्या मिरची आहेत. काही बेडगी मिरची आहे 350 रुपये किलो. होलसेलमधला रेट आहे हा, 350 रुपये किलो. ही आहे ती काश्मीरी मिरची आहे, ही 550 रुपये किलोवाली आहे. हे सर्व देठवाल्या मिरच्या आहेत. आणि ही बघा ही डुप्लिकेट संकेश्वरी, म्हणजे आई बेडगी मिरचीच, पण हिला संकेश्वरी म्हणून पण विकतात बरेच जण. ही कशी किलो दादा? बघा ही 250 रुपये किलो. बघा डुप्लिकेट संकेश्वरी ज्याला म्हणतात, ओरिजिनल बेडगी, म्हणजे तुम्हाला फक्त 250 रुपये किलोने आहे मार्केटमध्ये होलसेलच्या. बघा असं मिरच्यांमध्ये पण आपण फसू शकतो, लक्षात घ्या या गोष्टी. ते मिरच्यांमध्ये पण चालतं बरंच, ओरिजिनल डुप्लिकेट. आणि ही रेशीम पट्टा दादा बघा 411 रुपये किलो हा रेट आहे. आता मी जे तुम्हाला रेट सांगतो ना हे सर्व होलसेलवाले रेट आहेत. 30 किलोची पूर्ण तुम्हाला गोणी घ्यायला लागेल. प्लस याच्यावरती बघा 5% GST लागणार, प्लस 1% तुम्हाला APMC चार्जेस लागणार, म्हणजे 6% एक्स्ट्रा चार्जेस लागणार. हे लक्षात ठेवा. मी जो रेट सांगतो तो किलोच आहे, पण तुम्ही जेव्हा इथे पूर्ण होलसेलमध्ये घ्यायला येणार तेव्हा तुम्हाला 6% अजून एक्स्ट्रा चार्जेस लागणारच आहेत. आणि पटना कशी आहे दादा? बघा 240 रुपये किलो ही पटना मिरची आहे. पटना म्हणजे पांडे मिरची आपली. आणि लवंगी 215. बघा लवंगी आहे ती 215 रुपये किलोवाली. असे हे रेट आहे.
आणि देठ काढलेली लवंगी आहे ती 260 की 61? बघा 261 रुपये किलोने तुम्हाला होलसेलमध्ये ही लवंगी मिरची मिळणार आहे, देठ काढलेली. अशा बऱ्याच प्रकारच्या मिरची आहे तिकडे होलसेलमध्ये. हळद सेलमवाली आहे. कशी? सेलमवाली हळद आहे, 250 रुपये किलोने तुम्हाला मिळणार आहे. आणि ही 50 किलोची गोणी असते पूर्ण, आणि पूर्ण गोणीच तुम्हाला घ्यायला लागेल. या मार्केटमध्ये तुम्हाला सर्व होलसेलवालच मिळणार आहे, म्हणजे या ब्लॉकमध्ये डी ब्लॉकमध्ये रिटेलमध्ये काही मिळणार नाही, सर्व होलसेल. आणि ह्या मार्केटमध्ये आपल्याला कसुरी मेथी दिसलेली आहे. आपण बघा बऱ्याच जेवणात पदार्थांमध्ये कसुरी मेथी वापरतो ही, आणि 155 रुपये किलोने. आणि ही होलसेलमध्ये तुम्हाला घ्यायला लागेल 12 ते 13 किलोची गोणी आहे कसुरी मेथीची. मार्केटमध्ये कसुरी मेथी पण दिसलेली आहे आपल्याला, फर्स्ट टाईम बघितली आपण ही कसुरी मेथी होलसेलमध्ये. हे दुकानाचं नाव आहे ते के महिंद्रा अँड ब्रदर्स. इथे तुम्हाला होलसेलमध्ये मिरच्या मिळतात, मिरच्या, हळद आणि कसुरी मेथी पण बघितली आपण आताच. इकडे आपल्याला दिसते ती रेशीम पट्टा. बघा तेवढी मोठी रेशीम पट्टा मिरची आहे. कशी दादा ही रेशीम पट्टा? बघा 300 रुपये किलो रेशीम पट्टा मिरची. 35 ते 40 किलोची गोणी येईल तुम्हाला पूर्ण. होलसेलमधला रेट आहे हा, 300 रुपये किलो. आणि बेडगी कशी आहे? बेडगी येईल तुम्हाला 350. बघा बेडगी आहे ती 350 रुपये किलो आहे. आता याच्यामध्ये दुसरी पण बेडगी आहे, ह्याच्यापेक्षा जरा चांगली क्वालिटी ही 360 रुपये किलोने मिळेल तुम्हाला. आणि ह्या 30-30 किलोच्या गोणी असतात ह्या मिरच्यांच्या, फक्त याचीच 35 ते 40ची असते. बाकी ह्या सर्व मिरच्यांची तुम्हाला 30-30 किलोची गोणी मिळेल. हे काश्मीरी कशी म्हणाले? 700. बघा 700 रुपये किलो काश्मीरी मिरची. आणि या सर्व नवीन मिरच्या आलेल्या आहेत आता. बेडगीमध्ये अजून एक क्वालिटी आहे, अजून सुपिरियर क्वालिटी, 380 रुपये किलोवाली. आणि ह्या सर्व देठवाल्या मिरच्या आहेत. लवंगी कशा आहेत दादा? लवंगी 230. बघा लवंगीचे 230 रुपये किलो. हे पटना पांडे 250. हे आहे ते 250 रुपये किलो. होलसेलचा रेट मी सांगते तुम्हाला सर्व. आणि बेडगीमध्ये बघा स्वस्तवाली मिरची पण आहे, ही 300 रुपये किलोनी तुम्हाला मिळेल. तो दंडी कट आहे 450. आणि ही दांडी काढलेली म्हणजे देठ काढलेली 450 रुपये किलोनी मिळेल. ही पण बेडगीच आहे, बेडगी पण ही वाली सुपिरियर क्वालिटीवाली बेडगी आहे. 380 वाली तुम्हाला 450 मिळेल देठ काढलेली. सेलमवाली राजापूर नाही निजाम आहे, निजाम. बघा ही हळकुंड आहेत आणि निजाम क्वालिटी. कुठून येते दादा ही? महाराष्ट्र सांगली. बघा ही सांगलीची हळद आहे, निजाम क्वालिटी. आणि तुम्हाला 200 रुपये किलोने मिळेल. नॉर्मली सर्व हळद ना आपली सांगली साईडनेच येते, आपल्याच एरियामधनं येते, आपल्या सांगलीतनं. महाराष्ट्राची हळद असते, पण पूर्ण गोणी तुम्हाला घ्यायला लागेल 50 किलोची. इकडे तुम्हाला ना सुकलेल्या आंब्याच्या साली आमचूर पण मिळेल. आता हे 160 रुपये किलोवाला आहे, हे 200 रुपये किलोवाला आहे, आणि हे ते 180 रुपये किलोवाले आहे. त्या आंब्याच्या साली आहेत सुकवलेल्या. नमक नाही लावलं. बिना मिठावाले आहेत. तुम्हाला वाटेल मिठातलं वगैरे आहेत का, असं नाही आहे. बिना मिठवाल्या आंब्याच्या साली होत्या, सुकलेल्या आंब्याच्या साली. आणि आपण तुम्हाला होलसेलमध्येच घ्यायला लागेल. किती किलोची गोणी असते? 40 किलो. आता 40 किलोची गोणी असते. मला होलसेलमध्ये ना लवंग पण मिळणार आहे बघा. आणि तुम्हाला 850 रुपये किलोने मिळणार आहे, प्लस टॅक्सेस असतात इकडे. APMC चार्जेस प्लस GST ते ॲड होईल याच्यामध्ये. ते 5.80 म्हणजे 5.80% तुमचा टॅक्स ॲड होईल. म्हणजे 5% GST आणि 0.80 APMC चार्जेस. आणि सगळ्यांचं ते तसंच असतं या गोण्यांमध्ये, सर्वांमध्ये सगळं सेमच आहे. 5% GST आणि 0.80 APMC चार्जेस. हा रेट 850 असेल तर तो तेवढा त्या प्लस होणार आहे त्याच्यामध्ये ते टॅक्सेसवाले. आणि हे 10 किलोचा बॉक्स असतो, जास्त मोठा नाही, पण पूर्ण तुम्हाला होलसेल घ्यायला लागेल लवंगचा बॉक्स. आणि इकडे बघा तुम्हाला होलसेलमध्ये दालचिनी मिळणार आहे. इंडियन दालचिनी आपली केरळावाली. बघा 260 रुपये तुम्हाला होलसेलमध्ये रेट आहे दालचिनीचा. 260 रुपये किलो, पण 10 किलोचा पूर्ण बॉक्स तुम्हाला घ्यायला लागेल. असं सर्व मसाले तुम्हाला होलसेलमध्ये मिळतात या मार्केटमध्ये आल्यानंतर. सर्व काही मिळेल तुम्हाला. बरीच दुकानं आहेत तिकडे, यांच्याकडे मिरच्या पण आहेत, सगळंच आहे. असं लांबपर्यंत गल्ली आहे पूर्ण. या पूर्ण गल्लीमध्ये तुम्हाला हे सर्व काही मिळणार आहे. इकडे मायपत्री पण आहे, मसाल्यासाठी आपल्याला लागते ती. 1625 रुपये ना? 1625. बघा हे पण मायपत्री आहे आणि हे पण मायपत्रीच आहे, हे पण मायपत्रीच आहे. आता हे 1625 रुपयाने तुम्हाला मिळेल किलोचा रेट. हे 1575. बघा हे 1575 स्वस्त आहे. आणि हे 1775. बघा हे 1775. अशा 3 प्रकारच्या मायपत्री आहेत. आणि यांचे रेट्स तुम्ही बघितले आता. आणि हे तुम्हाला कमीत कमी 5 किलो घ्यायला लागेल इकडे आल्यानंतर. हे होलसेलवाला आहे, कमीत कमी 5 किलो तुम्हाला घ्यायला लागेल. आणि जावेंद्रीचा काय रेट आहे? कसा रेट आहे? 2600 रुपये. बघा इकडे जावेंद्री आहे. कशी? 2200. बघा ही 2200 रुपये किलो आहे.
आणि तुम्हाला 5 किलोचा बॉक्स घ्यायला लागेल. 2200 रुपये जावेंद्री आणि हे 2600 रुपये. बघा ही 2600 रुपये किलो आहे जावेंद्री. होलसेलचा रेट आहे. हा पण तुम्हाला 5 किलोचा बॉक्स घ्यायला लागेल. बघा आणि ही जावेंद्री आहे ती 3400 रुपयेवाली. बघा ही अक्की आहे. तुकडे व्हायला लागले तर रेट कमी होऊन जातो. आणि 3400 रुपयेवाली ती महागातली आहे. कमीत कमी 5 किलो तुम्हाला घ्यायला लागेल. असे बरेच मसाले तुम्हाला मिळतील. इकडे आले तर मिरच्या पण आहेत इकडे. सोबत असे जावेंद्री मायपत्री असे महागडे आयटम पण आहेत मसाल्यांचे. ते पण तुम्हाला होलसेलमध्येच मिळतील कमीत कमी 5 किलो. दुकानाचा नंबर आहे तो D11. पुढे इकडे पण आपल्याला कसुरी मेथी दिसलेली आहे आणि ही जरा डार्क हिरवी आहे. 160 रुपये किलो आहे. होलसेलमधला रेट आहे. मागाच्या कसुरी मेथी याच्यामध्ये कलरमध्ये फरक आहे आणि 12 किलोची गोणी आहे. होलसेलमध्ये तुम्हाला घ्यायची आहे कसुरी मेथी. अशा तुम्ही आतमध्ये आला तरी बरेच असून होलसेलवाले आहेत बरं का आतमध्ये. बघा मिरची भरपूर होलसेलमध्ये मिरच्या मिळतील तुम्हाला. पण सर्व होलसेल एवढं लक्षात घ्या. 30 किलो 35 किलो जी गोणी असेल ती तुम्हाला पूर्ण घ्यायला लागेल. रिटेलमध्ये इथे काही मिळणार नाही तुम्हाला या मार्केटमध्ये. आणि मिरच्या भरपूर आलेल्या आहेत. इकडे हळकुंड आहेत. सेलम हळकुंड आहेत. हे सर्व सांगलीचे आहेत आपल्या महाराष्ट्रातली. कसं आहे दादा? 220. बघा हा 220 रुपये किलोने तुम्हाला ही हळकुंड मिळणार आहे. आणि ही गोटा हळद बघा ही गोटा हळद तुम्हाला 180 रुपये किलोने मिळणार आहे. असे वेगवेगळ्या रेटचे हळकुंड आहेत. आता हा आहे तो स्वस्त असणार आहे 170. बघा आणि ही हळकुंड आहे ते 170 रुपये किलोने तुम्हाला मिळणार. त्यांच्याकडे मिरच्या पण बऱ्याच क्वालिटीच्या आहेत. संकेश्वरी मात्र खूप कमी जणांकडे मिळते. सगळ्यांकडे आहेच असं नाही. आज पटण्याचा काय रेट आहे दादा? बघा 240 रुपये किलोने तुम्हाला पटना मिरची मिळणार आहे. आणि लवंगी ही लवंगी मिरची ती 230 रुपये. तर जास्त करून आपल्याला लवंगी आणि पटना म्हणजे पांडे ह्याच मिरच्या लागतात. आणि यांचे रेट जवळजवळ सारखेच असतात. 230 240 हाच रेट मिळणार आहे तुम्हाला. आणि हा होलसेलचा रेट आहे. तुम्हाला 30 किलोची पूर्ण गोणी घ्यायला लागेल. ही बेडगी कशी आहे दादा? 360. मला इकडे बेडगी मिरची 360 रुपये किलोची. अशा व्हरायटी ऑफ मिरच्या आहेत. तुम्ही घ्यायला या. तुम्हाला रेट चांगलेच मिळतील या मार्केटमध्ये. सध्याचा रेट तरी हा आहे आजच्या तारखेचा. इकडे आपल्याला सिगरेटवाली दालचिनी दिसलेली आहे होलसेलमध्ये. 5 किलोचा बॉक्स आहे. व्हिएतनामची बघा व्हिएतनामची आहे. आणि हे तुम्हाला 395 रुपीज म्हणजे 395 रुपये किलोने मिळणार आहे. प्लस त्याच्यात GST वगैरे ॲड होऊन 418 रुपयापर्यंत जाणार आहे किलोचा रेट. कमीत कमी 5 किलो घ्यायला लागेल तुम्हाला. आणि इकडे होलसेलमध्ये वेलची पण कमीत कमी किती घ्यायला लागते? 10 किलो तुम्हाला कमीत कमी घ्यायला लागेल. मसाला वेलची आहे आणि ही 2200 रुपये ना? 2250. बघा ही 2250 रुपयेवाली आहे. अशा वेगवेगळ्या क्वालिटीच्या तुम्हाला वेलची पण मिळतील होलसेलमध्ये कमीत कमी 10 किलो. बघा असे सगळे मसाले तुम्हाला होलसेलमध्ये मिळणार आहेत. पण पूर्ण तुम्हाला बॉक्स किंवा गोणी हेच घ्यावं लागेल. तर ठीक आहे मित्रांनो, असा होता हे FMC वाचीचं होलसेलवालं मिरची मार्केट. म्हणजे एकदम होलसेल प्युअर होलसेल आहे. म्हणजे इथे तुम्हाला रिटेलमध्ये काहीच मिळत नाही. जे पण आहे ते तुम्हाला होलसेलमध्येच घ्यायला लागणार. आणि हे पूर्ण D ब्लॉक आहे ना हा पूर्णपणे होलसेलवालाच आहे. इकडे तुम्हाला फक्त होलसेलवाला सगळं मिळणार आहे. आणि आजच्या तारखेचे होलसेलमध्ये मिरच्यांचे काय रेट आहेत ते मी तुम्हाला सांगितलेले आहे. संकेश्वरी मिरची खूप कमी जणांकडे आपण बघितली. सगळ्यांकडे काही दिसली नाही आपल्याला. नाही ठेवत ओरिजिनल संकेश्वरी महाग असते. नाही कापली जात असेल मे बी. आणि संकेश्वरी म्हणजे आपली गडहिंग्लज एरिया आहे ना कोल्हापूरचा तिकडनंच येते. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला हा FMC वाशीच्या होलसेल मिरची मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.